पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये काँग्रेसकडून सोनिया गांधी आणि मोहन जोशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकशाहीची हत्या त्याचबरोबर देशामध्ये जी ओटचोरी होते त्या संदर्भातलं प्रदर्शन जे आहे ते भरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि स्वतः बाळासाहेब थोरात या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत। राहुल गांधींनी ओटचोरीचा मुद्दा मांडला। देशामध्ये जी ओटचोरी होते त्याचं हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते। नक्की ओटचोरी कशा माध्यमातून केली जाते, काय वापरलं जातं? हे प्रदर्शन आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सिनियर उपाध्यक्ष मोहनदास जोशी यांनी आयोजित केलेलं आहे। सोनियाजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आहे। यामध्ये हेच आहे की एकंदर पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भारतीय जनता पक्ष कोणकोणते फंडे वापरतो ते अनेक आहेत, त्यातला एक ओटचोरी हा भाग आहे। आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी दिसत आहेत की मतदार जादा नोंदवणं, बाहेरचे मतदार नोंदवणं आहे, ते मतदार जर त्यांना अनुकूल नसतील तर त्यांची नावं कमी करणं, अनेक गोष्टी ज्या वापरल्या जात आहेत। या बाबतीत राहुलजींनी आवाज उठवला। वस्तुस्थिती आहे हे सर्व मान्य करतंय, निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही, ही सगळी परिस्थिती आहे। आणि अशा या सगळ्या एक कुठेतरी जागृती करण्याचा प्रयत्न लोकशाही टिकवण्याकरता, कारण ही लोकशाही हत्याचे ज्यावेळेस हत्या होते आहे त्यावेळेस लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न हा प्रदेश काँग्रेसच्या आमचे उपाध्यक्ष जे आहेत मोहनदास जोशी यांचा आहे आणि त्याच्यातून हे प्रदर्शन त्यांनी भरवलेलं आहे। राज्यामध्ये नुकत्याच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचा निकाल अजून लागायचा, म्हणजे जवळपास राज्य निवडणूक आयोगाची आपण कार्यपद्धती पाहिली। 21 डिसेंबरला मतमोजणी होणार, कोर्टानं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। प्रत्येक पक्ष ठासून सांगतोय की आम्हीच नंबर 1 राहणार। विशेषतः महायुतीमधले जे 3 घटक पक्ष आहेत जे सत्तेमध्ये आहेत ते म्हणतात की आम्ही नंबर 1 राहणार। कोणकोणते फंडे वापरले गेले तिथे सुद्धा जे बिनविरोध झाले ते कसे झाले हे मुद्दाम अभ्यासावं, तयारी का मीडियाने ही जबाबदारी घ्यावी की बिनविरोध कसे झाले, जे झाले ते अक्षरशः सगळे प्रकार, त्यामध्ये दहशतीचा प्रकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्यातून बिनविरोध झालेले आहे। पैशाचा प्रचंड वापर हा झालेला आहे आणि त्याच्यातून म्हणजे पुढच्या लोक कशा राहतील निवडणुका असं वाटावं। आणि हे सत्ताधारी ज्या प्रकारे पैसा उभा करतायत आणि तो जनतेमध्ये वाटला जातोय, त्याच्यातून लोकशाहीच्या प्रक्रियेची पूर्णपणे हत्याच चाललेली आहे असं अवस्था आहे। म्हणजे प्रामाणिक कार्यकर्ता असेल, त्याचं काम चांगलं आहे, पण त्या जो पैसा नसेल तर काहीच किंमत नाही, अशी परिस्थिती जर होत असेल तर खरंच जनतेनं सुद्धा यामध्ये पुढाकार जनतेनं घेतला पाहिजे असं मला वाटतं। आता त्यांना वाटतं त्याच्या पैसे सगळ्या ज्या गोष्टी वापरल्या त्यांनी त्याच्या जीवावर की आपणच येणार, जास्त येणार, परंतु याच्यातून नेमकी आपण कुठल्या दिशेने चाललो याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे। मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची म्हणावी तशी एकी पाहायला मिळाली नाही। म्हणजे विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येक नगर परिषदेमध्ये जातात, सभा घेतात, महाविकास आघाडीचा नेता मात्र प्रचार करताना दिसला नाही। ठीक आहे, प्रचार त्यांच्या यंत्रणा आहे, असे विमानं काय, हेलिकॉप्टर काय, असे हे सगळ्या यंत्रणा, त्यांच्या प्रसिद्धीच्या यंत्रणा ह्या जादा होत्या। आमचे महाविकास आघाडीचे नेते काम करत होते, करत नाही असं नाही, परंतु त्यांचं काही एवढे हेलिकॉप्टरचं, एवढे विमानं, एवढा धमाका ह्या साध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यात एवढा पैशाचा उधळपट्टी इथं काही शक्य नव्हती। त्यामुळं त्यांनी काम केलेलंच आहे, जनतेपर्यंत पोहोचलेले, जनता न्याय देईल। आगामी महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत, विशेषतः मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष आहे की जर 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर मग महाविकास आघाडीचं काय होणार। राज ठाकरे जर एकत्र आले तर मुंबईमध्ये काँग्रेसला चालेल का, किंवा त्या संदर्भातली काय पक्षाच्या स्तरावरती चर्चा होती का? ज्येष्ठ नेते म्हणून काय वाटतं मुंबईमध्ये काय झालं पाहिजे? महाविकास आघाडी म्हणून राज ठाकरेंनी सोबत यावं की ठाकरे बंधू वेगळे लढणार, अशा पद्धती सुद्धा एक चर्चा? नाही, उच्च पातळीची गोष्टी आहेत। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पातळीवरच काही चर्चा होत असतात, त्यामुळे मी बोलणं योग्य नाही। 2 राष्ट्रवादी एकत्र येणार अशी सुद्धा एक चर्चा, विशेषतः पुण्यामध्ये अजित पवार आग्रही आहेत की 2 राष्ट्रवादींनी एकत्र यावं। काय वाटतंय, म्हणजे अजित पवारांनी एका स्थानिक नेत्याला फोन केलेला होता की आपण आघाडी करू शकतो का? अनेक गोष्टी आता आहेत। आता पाहतोय आपण की सुरुवात झाली एकत्र पद्धतीनं महायुतीची, आजची अवस्था काय, एकात एक नाही अशी अवस्था आहे। प्रचंड अंतर्गत कलह सुरू झालेले आहेत, सारखे दिल्लीला जाऊन याचं प्रत्येक जण जातो आपली बाजू मांडत असतो, ही अवस्था आहे। याच्यातून आता महाराष्ट्राचा राजकारणाचा विचका झाला हे तर पहिलं सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। विचका झाला, महाराष्ट्राचं राजकारण चांगलं राहिलं नाही हे तर मान्य केलं पाहिजे। आता याच्या पुढं
काय काय घडतंय हे आपण पाहायचं. बरं, एक शेवटचा प्रश्न. आतापर्यंत तुम्ही सरकारमध्ये मंत्री होतात, मात्र महायुती सरकारचा 1 वर्षाचा सर्वे आता आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांना सगळ्यात जास्त पसंती दिलेली आहे. 1 वर्षानंतर असे जे सर्वे येतात त्या सर्वेबद्दल तुमचं नक्की म्हणणं आहे? या सर्वेला फारसा काय त्या अर्थ तसा नसतो. साधारणतः जो मुख्यमंत्री आहे ते नाव पटकन तोंडात येत असतं कोणाच्या बी, त्याला काय फार महत्व तशा अर्थानं देऊन चालत नाही. ज्यांचे असे नाव आले ते दुसऱ्या वेळी दिसले नाहीत असं आपल्याला दिसतं. म्हणजे ते राजकारणी पटलावर सुद्धा दिसत नाहीत काही वेळेस ते लोक, असं दिसतं. याला फार त्या सर्वेला काही अर्थ नाही. पाहतोय की लोकशाही वाचवण्यासाठी जे आहे ते हे प्रदर्शन आयोजित केल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.